ओम सत नमो जयादेश गुरुजी कॉलेज बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत चंद्रनाथ साहब कॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू जयते गुरु गोरक्षनाथ बाबा कॉलेज शालक निरंजनादेश। आजच्या व्हिडिओचं थंबनेल पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की आजचा जो व्हिडिओ आहे हा नक्की कशावरती होणार आहे किंवा कोणत्या गोष्टीवरती आधारित हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे कवच म्हणा किंवा कवच रूपी असणाऱ्या वस्तू म्हणा याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करता येतो, तो कशा रीतीने केला जातो आणि तो करणं का महत्त्वाचं आहे यावरती मार्गदर्शन करणारा खऱ्या अर्थी आजचा व्हिडिओ हा होणार। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा। पहा, चॅनलच्या माध्यमातून आत्तापर्यंत तुम्हा सर्वांना कशा रीतीने लाभ होईल किंवा जे दुर्मिळ असलेले जे काही ग्रंथ आहेत किंवा जे काही कवच आहेत त्या अनुषंगाने त्याची रीती काय आहे किंवा ते करण्याचं खरं माध्यम काय आहे किंवा गुरुशिष्य प्रणालीमध्ये ते कसं चालत आलेलं आहे, त्याचा जो गुप्त ज्ञान आहे, गुप्त विधी आहे, हा तुम्हाला आतापर्यंत सांगण्याचा प्रयत्न चॅनलवरती हा वारंवार करण्यात आला। ज्याच्यामध्ये मग बजरंग बाण असेल, नारायण कवच असेल, शाबरी कवच असेल किंवा गणेश हृदय असेल, असे जे काही दीक्षा सुद्धा यापूर्वी दिले गेलेले आहेत त्या अनुषंगाने अनेकशा लोकांना या दीक्षांचा निश्चितपणे फायदा झालेला आहे। इव्हन बजरंग बाणच्याच बाबतीमध्ये जर म्हटलं तर असंख्य लोक आहेत ज्यांना या बजरंग बाणचा खूप मोठ्या प्रमाणावरती लाभ झाला। अनेक लोकांचे बंधन म्हणा, तंत्र म्हणा, या बजरंग बाणमुळे हे कट झाले किंवा ज्या ठिकाणी जाऊनही किंवा अनेक ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांना फरक हा खऱ्या अर्थी पडलेला नव्हता, तर तो फरक त्यांना आला। अनेक ठिकाणी भोंदूगिरी करणारे, बुवाबाजी करणारे व्यक्तिरेखांकडे गेले किंवा पैसे त्यांच्या आजवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च झाले, परंतु त्यांना कुठल्याही गादी चालवणाऱ्या व्यक्तीकडे, दरबार चालवणाऱ्या व्यक्तीकडे, कोणत्याही साधकाकडे जाऊन त्यांना तो फरक पडला नाही। तो एक मात्र बजरंग बाण केल्यामुळे किंवा त्या अनुष्ठानमुळे फरक पडलेला आपल्याला कितीतरी अनुभव सुद्धा प्राप्त झाले आणि वेळेनुसार ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून केला सुद्धा। अनेकशे अनुभव हे आजही माझ्या मोबाईलमध्ये भरून पडलेले आहेत की कशा रीतीने लोकांना बजरंग बाण केल्यानंतर त्याच्या प्रचिती आल्या किंवा त्यांचे तंत्रकट झाले, त्यांना संकेत कसे मिळाले किंवा हनुमंतरायाचे, बजरंगबलीचे त्यांना अनुष्ठान केल्याच्या नंतर अनुष्ठान करताना कशा रीतीने त्यांना दृष्टांत झाला, हे सुद्धा अनेक व्यक्तिरेखांनी आम्हाला फोन करून सांगितले। याच्यापैकी कितीतरी व्यक्तिरेखा अशा आहेत जे समक्ष येऊन ते अनुभव कथन करण्यासाठी ते सज्ज नाही आहेत किंवा ते भीतात की स्वतःहून अनुभव सांगितल्यामुळे किंवा सांगण्याद्वारे म्हणा किंवा ऑन कॉल रेकॉर्डिंग म्हणा, याद्वारे त्यांचे जे काही शत्रू आहेत किंवा त्यांचे ओळखीचे लोक आहेत त्यांचा आवाज ओळखू शकतात। त्या अनुषंगाने त्यांची प्रायव्हसी त्यांनी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो आम्ही ठेवला सुद्धा। ज्या लोकांना स्वतःचा अनुभव शेअर करायचा होता त्या लोकांची त्यांची परमिशन घेऊन आम्ही ते अनुभव सुद्धा तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते मांडले सुद्धा। परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की बजरंग बाणमुळे किंवा जे काही दिलं गेलेल्या दीक्षा होत्या त्याच्यामुळे कितीतरी व्यक्तिरेखांना हा लाभ निश्चितपणे झालेला आहे। लाभ झाला ना, याला सर्वात महत्त्व आहे हे तुम्ही अगोदर समजून घ्या। त्याच अनुषंगाने आज आपण ज्या अनुषंगाने तुम्ही बजरंग बाण असेल किंवा इतर होऊन गेलेल्या दीक्षांचा लाभ घेतला, त्याचं अनुष्ठान काय आहे, ते कशा पद्धतीने सिद्ध केले जातात, त्याच्यामध्ये कोणत्या सिद्ध सामुग्री असतात आणि ते सिद्ध केल्यानंतर कसे अनुभव प्राप्त होतात हे तुम्ही शिकला। ज्या अनुषंगाने हे अनुभव शिकला त्याच अनुषंगाने आता मी येणाऱ्या काळामध्ये किंवा दीक्षेद्वारे तुम्हाला आता हनुमान कवच हे आता सिद्ध करायला शिकवणार आहे। आता हनुमान कवच म्हणजे काय, याची प्रचिती कशी येते किंवा त्याची गरज का लागली ते आता आधी समजून घेऊयात। पहा, बजरंग बाण म्हणजे सर्वच्या सर्व दुष्ट तंत्रक्रिया, यंत्रक्रिया, भूत पिशाच क्रिया, प्रेतक्रिया, कोणी केलेली काळी जादू असेल, करणी असेल, कोणत्याही धर्मातली कोणत्याही पंथातली जादू असेल, कोणत्याही तांत्रिकाद्वारे केली असेल, दृश्यादृश्य शक्तीद्वारे कोणी पाठवली असेल, कोणत्याही पद्धतीने केली जाणारी जी काही क्रिया असेल, अभिचारिक कर्म असेल किंवा जारण मारण उच्चाटन असेल, कोणत्याही पद्धतीची करणी असेल, याची तोड करण्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा ज्याला आपण म्हणू की सटीक बाण कोणता होता किंवा प्रयोग कोणता होता, तर तो बजरंग बाण होता। तो तुम्ही अनुभवला आणि अनेक लोक अजूनसुद्धा अनुभवत सुद्धा आहेत किंवा ज्या अर्थी ते सिद्ध केले आहे आणि सिद्ध केलेले व्यक्तिरेखा ते परत सिद्ध करत आहेत, त्यांना त्याच्या प्रचितीसुद्धा त्यांच्या तपोनुसार किंवा तपोबलानुसार ह्या येत राहिलेल्या आहेत आणि येत सुद्धा राहणार आहेत। मग आता हनुमान कवच म्हणजे नक्की काय आहे ते आता आपण समजून घेऊयात। पहा, ज्या अनुषंगाने बजरंग बाण हे एकदा सिद्ध केल्याच्या नंतर व्यक्तीवरती, त्याच्या घरावरती, त्याच्या परिवारातल्या प्रत्येक सदस्यावरती असलेली तंत्रवादा ही काट करून टाकते किंवा तोडून टाकते। थोडक्यामध्ये एखाद्या व्यक्तिरेखेला तंत्रातनं मुक्त करण्यासाठी सर्वात बेस्ट कोणता पर्याय आहे किंवा फायनल पर्याय आहे मित्र म्हणेल, तो आहे बजरंग बाण। बजरंग बाण केल्याच्या नंतर किंवा समजा तुमच्या इष्ट आराध्य देवता जरी तुम्हाला साध्य झाले असेल किंवा तुम्ही पूजा अनुष्ठान कोणत्याही देवी देवतेचे करत असाल, तर तुमच्या स्वतःच्या रक्षणासाठी, इव्हन तुमच्या घरातल्या रक्षणासाठी एखादी वस्तूच्या रूपामध्ये रक्षासूत्र हे तुमच्याजवळ असणं तितकंच महत्त्वाचं आहे। आता हे रक्षासूत्र म्हणजे काय असते, तर हे असते एक पद्धतीचे कवच, जे की रक्षासूत्र देन आपण म्हणूयात की गळ्यामध्ये असलेला धागा किंवा गळ्यामध्ये असलेला ताईत किंवा हातामध्ये असलेले कडं किंवा पायामध्ये असलेलं कडं, हे सुद्धा एक रक्षासूत्राचेच असलेले भाग आहेत।
कोणताही साधू असेल, कोणताही संत असेल, कोणताही तांत्रिक असेल, कोणताही देवी, कोणत्याही देवतेचा भक्त असेल, तुम्ही अनेक वेळा आत्तापर्यंत पाहिलेलं असेल की त्यांच्या हातामध्ये कोणता ना कोणता कडा किंवा कंडा किंवा गळ्यामध्ये ताईत किंवा हातामध्ये गळ्यामध्ये धागा हा अवश्यपणे तुम्हाला दिसेल. मग हा कशासाठी बांधला जातो, याच्या मागे रिझन काय असते? भलेही एखादा साधू संत असेल किंवा सत्पुरुष असेल, तो त्याच्या देवी, त्याचे देवता, त्याचे इष्ट आराध्याच्या संपर्कामध्ये सान्निध्यामध्ये तर असतोच की. मग त्याचे इष्ट आराध्य किंवा तो ज्यांच्या सान्निध्यामध्ये असतो त्या देवी देवतेचं रक्षण त्याला नसते का? निश्चितपणे त्याचं रक्षण असते, त्या देवी देवतेचं त्याला रक्षण असते. परंतु ठराविक क्रिया किंवा ठराविक अशी वस्तू ज्या देवी किंवा ज्या देवतेची जर त्या व्यक्तिरेखेने सिद्ध करून त्याच्याजवळ त्याच्या अंगाला स्पर्श करून जर तो व्यक्तिरेखा ठेवत असेल, खास करून हातामध्ये असलेला दोरा किंवा गळ्यामध्ये असलेलं ताईत किंवा कडं याच्याद्वारे, तर निश्चितपणे त्या व्यक्तिरेखेची शक्ती ही अतुलनीय किंवा त्याच्या इष्टाची शक्ती ही अतुलनीय पटीने त्याचं रक्षण करणारी त्या ठिकाणी असते. कारण बाहेरील बाधा किंवा बाहेरील शक्ती किंवा निगेटिव्ह एनर्जी ज्यावेळेस एखाद्या व्यक्तिरेखेला धडकतात, परंतु तो जर व्यक्तिरेखा त्याच्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये असलेला गंडा किंवा ज्याला आपण म्हणू धागा किंवा ताईत किंवा कडं हे जर त्याच्या अंगावरती असेल, तर सहसा होणाऱ्या शक्तीचा वार किंवा त्याचा मारा हा त्याच्या शरीरावरती होऊ शकत नाही. कारण संपूर्ण शरीराच्या भोवती त्या जवळ असलेल्या शक्तीचं एक पद्धतीचं वलय त्या व्यक्तिरेखेपाशी असते. त्यामुळे पुरातन काळापासून वर्तमान काळापर्यंतचे असलेले सर्व साधू संत किंवा सत्पुरुषांकडे सुद्धा निश्चितपणे तुम्हाला गळ्यामध्ये ताईत म्हणा किंवा धागा म्हणा हा असेलच. बरं, आता ह्याचं नावच रक्षासूत्र आहे. रक्षासूत्र किंवा ज्याला आपण म्हणू की रक्षा करणारं सूत्र हे कशामुळे दिलेलं आहे? कारण त्याचं एकमात्र उद्दिष्ट ते आहे की तुमच्या संपूर्ण बॉडीची रक्षा करणे किंवा तुमच्या संपूर्ण असलेल्या बॉडीचं सुरक्षा करणे. हे सुरक्षा कशाची करायची आहे? तर बाहेरील किंवा विपरीत बाधा किंवा ज्याला आपण म्हणू तंत्रप्रहार होतात किंवा बरेच वेळा आपण अशा अनोळख्या ठिकाणी जात असतो किंवा स्मशानाच्या ठिकाणच्या वातावरणामध्ये आपण जात असतो. कोणती जागा, कोणताही व्यक्ती कोणत्याही बधित किंवा बधित परिस्थितीशी संलग्नित असेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्या संपर्कामध्ये येणारा किंवा ज्या ज्या लोकांच्या ज्या ज्या वस्तूच्या ज्या ज्या जागेच्या आपण संपर्कामध्ये येतो, या ठिकाणी जाऊन आल्याच्या नंतर किंवा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या जागेमध्ये असलेले, त्या व्यक्तिरेखेमध्ये असलेले कोणत्याही पद्धतीचे दोष, निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह शक्ती याचा मारा आपल्यावरती होऊ नये, ते आपल्या अंगाला, आपल्या शरीराला स्पर्श करू नये, याचं कार्य खास करून करते ते असते रक्षासूत्र. हा झाला प्रथम चरण. थोडक्यामध्ये आम्ही माहिती याच्यामध्ये अशी घेतो की कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह एनर्जी, काळी जादू असेल किंवा तंत्रबाधा असेल किंवा एखाद्याची वाईट नजर असेल किंवा कुणी पाठवलेलं तंत्र असेल, एखाद्या जागेत जाऊन आलो तर त्या दूषित असलेली जागा, दूषित असलेलं व्यक्ती याच्यापासून उत्पन्न होणारे जे दोष असतील ते आपल्याला लागू नयेत. आपण पूर्णपणे आपला ऑरा, आपली बॉडी ही क्लीन राहावी, त्यासाठी ज्याला आपण म्हणू की घातल्या जातं किंवा पेहनला जातं ते आहे गंडा किंवा धागा किंवा ताईत. हे काम आहे मुळामध्ये रक्षासूत्राचं. याचा दुसरा अर्थ किंवा याचा दुसरा फायदा आपल्याला असा सुद्धा होतो की जोपर्यंत आपल्याजवळ एखादं रक्षासूत्र असेल, रक्षासूत्राद्वारे आपण धारण केलेला कोणताही गंडा असेल, ताईत असेल, धागा असेल किंवा गळ्यामधला किंवा हातामध्ये असलेला कडा असेल, तर याच्यामुळे आपण करत असलेली जी काही साधना आहे त्या साधनेमध्ये सुद्धा व्यत्यय किंवा विघ्न हे कमी येतात. कारण जर आपण एखादी रक्षासूत्र जर जवळ घेऊन बसलो किंवा रक्षा करणारा ताईत आपल्याजवळ असला, तर निश्चितपणे आपण जी साधना करत आहोत, देवाची पूजा आराधना करत आहोत, तर आजूबाजूच्या सभोवतालच्या परिसरामध्ये किंवा वातावरणामध्ये असलेले जे निगेटिव्ह तत्व असतात, एनर्जी असतात, ते आपल्यावरती मारा करू शकत नाहीत किंवा त्यांच्याद्वारे होणारे जे काही छोटे मोठे हल्ले असतात ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. कारण मुळामध्ये आपण जे गळ्यामध्ये धारण केलेला ताईत असतो तो ते संपूर्ण आपल्या शरीराचं किंवा आपल्या असणाऱ्या ऊर्जेचं तो रक्षण करत असतो. त्यामुळे हा सुद्धा एक दुसरा खूप मोठा फायदा आहे त्या प्रत्येक साधकासाठी, जो देवी असेल किंवा देवता असेल यांच्या साधनेमध्ये लीन असतो किंवा तल्लीन असतो. कारण आपण जर करत असलेल्या साधनेमध्ये जर विघ्न, बाधा जर कमी आली तर आपली साधना, आपलं भक्ती ही लवकर त्या देवतेपर्यंत पावणारी आहे आणि पोचणार सुद्धा आहे. त्यामुळे जे काय आपण रक्षासूत्र आता पाहणार आहोत किंवा या येणाऱ्या दीक्षेमध्ये शिकणार आहोत, याचा हा दुहेरी फायदा त्या प्रत्येक साधकाला सुद्धा होणार आहे. इवन याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की पहा, आपण गळ्यामध्ये घालत असलेली तुळशीची माळ असेल, रुद्राक्षाची माळ असेल, या माळेंचं तत्त्वसुद्धा कुठे ना कुठे त्या साधकाचं, त्या सेवकाचं रक्षण करणं याच्याशी सुद्धा जोडल्या गेलेलं आहे. तुळशीची माळा जसं आपण म्हणतो ही विष्णूची असते, रुद्राक्ष माला ही भगवान महादेवांची असते. हे सुद्धा ज्यावेळेस आपण गळ्यामध्ये धारण करतो, निश्चितपणे कुठे ना कुठे ती साधकाचं सुद्धा रक्षण करायचं कार्य जी माला असते आपल्या गळ्यामध्ये घातल्या जाणारी ती सुद्धा निश्चितपणे करते. त्यामुळे पुरातन काळापासून चालत आलेलं जे रक्षासूत्र आहे, ज्याचा उल्लेख आम्हाला रामायण असेल, महाभारत असेल, सतयुग असेल,
द्वापरयुग असेल, त्रेतायुग असेल, संपूर्ण युगांमध्ये, संपूर्ण महाखंडांमध्ये सुद्धा आपल्याला हे आजपर्यंत पाहायला मिळालेलं आहे. आजसुद्धा आपल्याला तो ग्रंथांमध्ये वर्णित असलेला वाचायला सुद्धा मिळतो. आणि खास करून जो गळ्यामध्ये घालत असलेला आपण जो ताईत आहे किंवा हातामध्ये किंवा दंडामध्ये धारण करणारा जो कडा असतो, याला विशेष महत्त्व किंवा प्राधान्य निश्चितपणे आहे. कारण याचं रिझन, मंतरलेला जो धागा असेल किंवा गोप असेल, हा काळाच्यानुसार हा गळ्यातला असेल, कमरेत बांधलेला असेल किंवा हातामध्ये बांधलेला असेल, हा तुटू शकतो. परंतु सहसा जो ताईत आहे किंवा जो कडा आहे हा तुटत नाही. त्यामुळे हा जितका जुना होत जाईल तेवढी ऊर्जा किंवा त्याची शक्ती ही वाढत जाते. हा सुद्धा वाखाणण्याजोगा याच्यामध्ये फायदा निश्चितपणे आहे. बरं, आता हे रक्षा करणारे जे रक्षासूत्र असेल, ताईत असेल, कडा असेल किंवा गोप असेल, हे मुख्य कोणत्या देवी देवतांचे असतात? मुळामध्ये प्रत्येक देवी, प्रत्येक देवता हे रक्षणकर्ते सुद्धा असतात. त्या भक्ताचं ते रक्षणसुद्धा करतात. परंतु रक्षणकर्त्याच्या किंवा रक्षणकर्ता देवतांच्या प्रणालीमध्ये किंवा कॅटेगरी जर सर्वात प्रथम कुणी येत असेल ना, तर याच्यामध्ये श्री भगवान हनुमंतराया म्हणजे बजरंगबली आणि भैरवनाथ म्हणजे भैरव देवता, हे दोन खऱ्या अति प्रबळ रक्षा करणारे देवत किंवा देवी मानले गेलेले आहेत. आता याच्यामागे रिझन, भैरवाच्या बाबतीमध्ये जर म्हटलात तर तुम्ही हे सुद्धा जाणून नसाल की जेवढे देवीचे स्थान असतात खास करून किंवा जे महाशक्तिपीठ असतात किंवा 52 शक्तिपीठ असतात, प्रत्येक शक्तिपीठामध्ये कुठे ना कुठे भैरव हा त्या शक्तिपीठाचं रक्षण करणारा देवता हा वर्णित आहे. भैरवाचं कार्यच ते आहे की त्या क्षेत्राचं पालन करणे किंवा त्या क्षेत्राचं रक्षण करणे. त्यामुळे भैरवांना क्षेत्रपाल हे सुद्धा नाव दिले गेलेलं आहे. त्यामुळे भैरवांची शक्ती हे खास करून रक्षण करता देवतांच्या प्रणालीमध्ये हे निश्चितपणे येते. याचबरोबर जर पाहिलं बजरंगबलीच्या बाबतीमध्ये, तर बजरंगबली तर संपूर्ण अनादिकालापासून देवी देवता साधू संत पुरुषांचे हे रक्षण करते हे निश्चितपणे आहेत. त्यामुळे तो बजरंगबलीला साधू संतो के तुम रखवालेसुद्धा म्हटलं जातं. कारण बजरंगबलीची ताकद, बजरंगबलीची पावर ही अतुलनीय आहे. त्यांच्या अंगामध्ये किती ताकद आहे याचा अनुमान हे स्वतः साक्षात बजरंगबलीला सुद्धा माहीत नाही. इव्हन याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की बजरंगबली यांना रक्षक देवतेच्या कॅटेगरीमध्ये सर्वप्रथम स्थान यासाठी सुद्धा दिलेलं आहे की तुम्ही कोणतंही शहर पाहाल, कोणतंही गाव, कोणतंही खेडच तुम्ही पाहत असाल, ज्या ज्या गावामध्ये जाल, ज्या खेड्यामध्ये तुम्ही जात असाल, त्या गावामध्ये दुर्मिळ असलेल्या एखाद्या खेड्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्याही देवी देवतेंचं एक वेळ मंदिर हे मिळणार नाही. परंतु बजरंगबलीचं मंदिर हे प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यामध्ये तुम्हाला असलेलं दिसून येईल. याच्यामागे रिझनच आहे, कारण बजरंगबली ज्या अनुषंगाने आपले रक्षण करते असतात, तसे एखाद्या ग्रामाचे, एखाद्या खेडेगाव असेल किंवा ग्राम असेल किंवा गाव असेल, या ग्रामाचे सुद्धा रक्षण करणारे दैवतसुद्धा बजरंगबली असतात. त्यामुळे गावाच्या वेशीवर, खेड्याच्या वेशीवर सुद्धा बजरंगबली हे निश्चितपणे असतात. आणि बजरंगबलीनं रक्षणाचं कार्य हे अनादिकालापासून केलेलं आहे. रामायणामध्ये तर याचे खूप सुंदर असे उदाहरण आपल्याला मिळतात. कशा रीतीने प्रभू रामचंद्राचं, लक्ष्मणाचं रक्षण बजरंगबलीने कसे केलेले होते. हे रावण असेल, यांचा मार असेल किंवा इंद्रजित असेल, इव्हन रावण असेल, याही पुढे जाऊन म्हणेल जो बाली, ज्याला वरदान प्राप्त असायचं की जो त्याच्या समोर उभा राहील त्याची अर्धी शक्ती ही बाली प्राप्त करत असे, तर या बालीला सुद्धा एकमेव बजरंगबली असे होते हे भारी पडले होते. कारण एक वेळ तर अशी आलेली होती जे स्वतः साक्षात बजरंगबली युद्धाच्या रूपामध्ये बालीसमोर उभे राहिले, आणि ज्यावेळेस बजरंगबलीची शक्ती बालीकडे यायला सुरुवात झाली तर ती शक्ती बालीला सुद्धा सहन झाली नाही. इव्हन बाली त्याच्या शक्ती जो आहे म्हणजे बजरंगबलीची शक्ती जो बाली ग्रहण करायला सुरुवात केलेली होती, तर बाली हा एक वेळ कुठेतरी फुटणार होता. एवढी ताकद बजरंगबलीची मोठ्या स्वरूपामध्ये गणल्या गेलेली आहे. त्यामुळे अतुलित बलधामा हे बजरंगबलीला उगाचच म्हणत नाहीत. याही पुढे जाऊन जेवढे देवी देवतांचे युद्ध झाले त्याच्यामध्ये बजरंगबली कधीसुद्धा हारलेले नाही आहेत. याच्यामध्ये जे महास्त्र म्हणतात, ज्याच्यामध्ये मग त्रिशूळ असेल, खास करून सुदर्शन चक्र असेल, हे सुद्धा बजरंगबलीने त्यांच्या मुखावाटे किंवा गिळून टाकलेले आपल्याला उदाहरण अनेक ठिकाणी ग्रंथांमध्ये सुद्धा मिळतात. महादेव असेल किंवा विष्णू असेल यांचेसुद्धा अस्त्र गिळून टाकण्याची ताकद बजरंगबलीने ठेवलेली आहे. इव्हन महाकालीबरोबर युद्धामध्ये सुद्धा बजरंगबली हे पिछेहाट कधीही झालेले नाही आहेत. याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की महाकालीचे जे सैन्य चालतात किंवा महाकालीचे जे मुख्य वीर चालतात, त्या मुख्य वीरांमध्ये सुद्धा सर्वात प्रथम चालणारा वीर कोणता असेल तर तो सुद्धा बजरंगबलीचा आहे, जो ध्वज हातामध्ये घेऊन महाकालीच्या समोर सर्वात पुढे चालतो तो बजरंगबली आहे. देन आफ्टर त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या पाठीमागे हे भैरव चालतात. म्हणजे सांगण्यात तात्पर्य की जे काही वीर आहेत हे वीरांचे वीर आहेत, जे महावीर आहेत, ज्यांना आपण बजरंगबली म्हणतो. त्यामुळे नाथ संप्रदायामध्ये सुद्धा बजरंगबली किंवा बजरंगबली आणि नाथ संप्रदाय यांचं नातं हे घनिष्ठ आहे, अत्यंत जवळचं आहे. इव्हन नाथांना सुद्धा बजरंगबलीचा आशीर्वाद आहे की नाथ संप्रदायाचं रक्षण करण्याची जबाबदारी, नाथ संप्रदायाचं संरक्षण करायची जबाबदारी सुद्धा बजरंगबली हे सर्वात अगोदर घेतात. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे
मत्स्येंद्रनाथ महाराजसुद्धा त्यांच्या भुजेवरती बजरंगबलींना धारण केलेलं उदाहरण आपल्याला 5व्या अध्यायामध्ये नवनाथ भक्तसारच्या पाहायला मिळते. गोरक्षनाथ असतील, कानिफनाथ महाराज असतील, यांचीसुद्धा प्रीती ही बजरंगबलीबरोबर खूप 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 जुनी आहे. आणि ज्याला आपण म्हणू अविरत असलेली गोडी ही नाथ संप्रदाय आणि बजरंगबली यांच्यामध्ये आहे. त्यामुळे नाथ संप्रदायाचे अनेकशे शाबर मंत्रसुद्धा हे बजरंगबलीच्या नावाने सिद्ध होतात. पण सांगण्याचं तात्पर्य हे बजरंगबलीचं जे स्थान असेल किंवा बजरंगबलीची जी देवता आहे थोडक्यामध्ये ही निश्चितपणे त्या साधकाचं त्या भक्ताचं रक्षण करणार आहे. कारण बजरंगबलीच मुळामध्ये या कलियुगामध्ये अष्टचिरंजीवांमध्ये निश्चितपणे एक येतात. त्यामुळे स्वतः वायुरूपाने येणार किंवा ज्याला आपण म्हणू मनाच्या गतीने स्पीड ज्या बजरंगबलीची मानली जाते, मनोवेगे जेव्हा मारुततुल्य वेगम ज्याला म्हटलं जातं, मनाच्या गतीने किंवा मनाच्या गतीहूनही अधिक गतीने जास्त स्पीडने चालणारे बजरंगबली देवता आहेत, जे सर्व भक्तांना त्यांच्या संकटातनं बाहेर काढायची ताकदसुद्धा ठेवतात. तर या बजरंगबलीचं बजरंग बाण ज्या अनुषंगाने तुम्ही त्याचे अनुभव घेतले त्याच अनुषंगाने आता तो प्रत्येक साधक किंवा त्या साधकांना खास करून मी आता देत आहे ते आहे हनुमान कवच. हे हनुमान कवच त्या प्रत्येक साधकाचं आता रक्षण करेल. ज्या अर्थी आता ते तुम्हाला शिकवले जाईल की कशा अर्थी हनुमान कवच आता तुम्ही सिद्ध करणार आहात. आता बरेच जण म्हणतील की हनुमान कवच म्हणजे नक्की कोणतं आहे. हनुमान कवच शास्त्रामध्ये किंवा ग्रंथांमध्ये अनेक पद्धतीचे हनुमान कवच आहेत, ज्याच्यापासून एकमुखी हनुमान कवच, पंचमुखी आहे, 11मुखी हनुमान कवच आहे. अशा प्रत्येक मुखाचा हनुमान कवच शास्त्रामध्ये वर्णित आहे किंवा याहूनही वेगवेगळे हनुमान कवच आपल्या शास्त्रामध्ये येतात. पण पंचमुखी हनुमान कवच असेल किंवा खास करून ज्याच्यामध्ये बीज किंवा ते व्यवस्थितरित्या त्याचं उच्चार होणं हे तितकंच महत्त्वाचं असेल. त्याचे विधिविधानसुद्धा वेगळे असतात आणि सांसारिक जीवनामध्ये जीवन व्यतीत करताना ते फॉलो करणंसुद्धा आपल्याला जमेल की नाही ही शाश्वती कमी आहे. त्यामुळे याही व्यतिरिक्त आणि पंचमुखी हनुमान कवच प्रमाणेच पॉवरफुल असलेलं हनुमान कवच जे आहे, परंतु ते पंचमुख किंवा एकमुख हनुमान कवच नाही आहे किंवा दशमुख 11मुख हनुमान कवच नाही आहे. हे गुप्त विधान असलेलं हनुमान कवच आहे, जे मी तुम्हाला दीक्षेद्वारे शिकवणार आहे. आणि याच्यामध्ये मग विधान कशा पद्धतीने फॉलो करायचे आहे, त्याचे नियम काय आहेत, सिद्ध कसे करायचे आहे, हनुमान कवच सिद्ध केल्याच्यानंतर तुमच्या गळ्यामध्ये ते धारण कसे करायचे आहे, तुमच्या इतर असलेल्या घरातल्या मंडळींच्या सदस्यांच्या गळ्यामध्ये ते धारण कसे करायचे आहे, त्याचा गुप्त विधी काय आहे, त्याच्या मंत्र किंवा इतर गोष्टी कशा येतात, या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला आता हनुमान कवच हे सिद्ध करताना शिकवणार आहोत. आता या हनुमान कवचचा फायदा काय आहे? अर्थातच कारण जसा बजरंग बाण तुम्ही शिकलात, तुम्ही त्या अनुषंगाने त्याचे अनुभव घेतले, निश्चितपणे आता हे हनुमान कवच जे आहे ते सदा सर्वदा तुमचं रक्षणाची जबाबदारी किंवा तुमच्या संपूर्ण शरीराच्या रक्षणाची जबाबदारी साक्षात रूपाने बजरंगबली मंत्राद्वारे या हनुमान कवचमध्ये किंवा हनुमत कवचमध्ये तुमची घेणार आहेत. एवढी ताकद किंवा एवढी ज्वाज्वल्यता या कवचामध्ये असणार आहे. थोडक्यात तुम्ही जिथे जाल, ज्या ठिकाणी तुम्ही जात असाल, मग कोणतंही तुमच्यावरती तंत्रप्रहार किंवा करणीबाधा, तंत्रबाधा किंवा ज्याला आपण म्हणू दोष म्हणा किंवा नजर दोष, कोणत्या जागेचा दोष, कोणतीही मोहिनी अस्त्र किंवा संमोहन असलेली विद्या, कोणतंही जारण, उच्चाटन किंवा मारण क्रिया, तुमच्यावरती होणारा कोणत्याही पद्धतीचा तंत्रप्रभाव, खाण्यावाटी केला जाणार असेल तो तंत्रप्रभाव, हा सगळाचा सगळा प्रभाव हे निष्क्रिय होणार आहेत ज्यावेळेस हे हनुमान कवच तुमच्या गळ्यामध्ये तुम्ही आता धारण करणार आहात. त्यामुळे या हनुमान कवचविषयी जास्त काही न बोलता मी तर एवढंच सांगेल की ज्या व्यक्तिरेखांना स्वतः आणि घरातल्या सर्व सदस्यांच्या गळ्यामध्ये बजरंगबलीच्या ताईच्या रूपाने सिद्धी प्राप्त करून हनुमान कवच हे धारण करायचं आहे, हनुमान कवच याची सिद्धी प्राप्त करायची आहे, ते कशा रीतीने केली जाते, कशा रीतीने बजरंगबलींना आपल्याला सहाय्यक बनवायचं आहे, या सर्व गोष्टींचं नॉलेज हे तुम्हाला येत्या काळामध्ये आम्ही दीक्षेच्या माध्यमातून देणार आहोत. आता ही दीक्षा कधी असणार आहे किंवा दीक्षा कशा पद्धतीने तुम्हाला दिली जाणार आहे हे तुम्ही जाणून आहात. मुळामध्ये झूम ॲपद्वारे तुम्हाला ही दीक्षा ऑनलाईन घ्यायची असते. जे नवीन साधक आता जोडले जात आहेत चॅनेलवरती, जुन्या साधकांना तर माहिती आहे, परंतु जे नवीन चॅनल पाहणारे साधक आहेत त्यांच्यासाठी खास करून हा संदेश आहे की चॅनलवरती दिली जाणारी दीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची राहते, जी झूम ॲपद्वारे तुम्हाला सायंकाळच्या 8:30च्या टायमिंगमध्ये ही दिली जाते. घरामध्ये बसून तुम्ही ही दीक्षा घेतली जाते किंवा तुम्हाला ती दीक्षा दिली जाते, ज्याद्वारे त्या दीक्षेचं संपूर्णपणे रेकॉर्डिंग, त्याची PDF फाईल हे तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा सेकंड डेला पोस्ट किंवा ते दिली जाते. आणि ही दीक्षा याचं स्वरूप काय आहे किंवा याची संपूर्ण माहिती हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती दिली जाणार आहे. त्यामुळे आपण जी दीक्षा आता येत्या काळामध्ये ग्रहण करणार आहात, खास करून तुम्ही कोणतेही दीक्षा ग्रहण केली असेल, बजरंग बाणसारखी दीक्षा असेल, नारायण कवच असेल, शाबरी कवच असेल, प्रत्येक साधकांनी प्रत्येक घरातल्या व्यक्तिरेखेसाठी स्वतःसाठी सुरक्षा कवच या दीक्षेद्वारे हे सिद्ध करायचं आहे आणि तुम्ही स्वतः ते धारणसुद्धा करायचं आहे. निश्चितपणे याचा फायदा तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या संरक्षणासाठी हा होणारच आहे.
दीक्षेची तारीख किती असेल तर दीक्षा ही येणाऱ्या 21 तारखेला म्हणजे सोमवारी सायंकाळी 8:30 वाजता दिली जाणार आहे. फर्स्ट कम फर्स्ट बेस्ट या बेसवरती दीक्षा चालतात. सिटिंग अरेंजमेंट एकदा फुल झाली ऑनलाईन दीक्षेचे सुद्धा सिटिंग अरेंजमेंट ते लिमिटेड सीट असतात, त्या अनुषंगाने ही दीक्षा तिथे क्लोज करण्यात येईल. त्यामुळे जो स्क्रीनवरती तुम्ही नंबर पाहिला त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही इतर माहिती किंवा डिटेल या दीक्षेसंदर्भात घेऊ शकता. त्यामुळे प्रयत्न करा जी 21 तारखेला रात्री 8:30 वाजता दिली जाणारी जी हनुमान कवच ही दीक्षा आहे त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवण्याचा. ठीक आहे, आजच्या भागामध्ये सांगण्याचा जो प्रयत्न होता, जो खऱ्या अर्थी या समाजामध्ये ज्या अशा अनुषंगाने इतर दीक्षा या येत गेल्या, बजरंग बाण असेल किंवा नारायण कवच असेल, त्या अनुषंगाने आता तुम्ही आणि तुमच्या घरातल्या सदस्यांची जबाबदारी आता तुम्ही दैवी सुरक्षाद्वारे घेणंसुद्धा आता महत्त्वाचं आहे. आणि ते आम्ही तुम्हाला आता शिकवणार आहोत की तुम्ही कुठेही न जाता किंवा तुम्हाला इथून पुढे कुणाकडे जाण्याची गरजही लागली नाही पाहिजे. खास करून आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तिरेखा बजरंग बाण तुम्ही सिद्ध कराल किंवा सिद्ध केले असेल तर सिद्ध केल्याच्या नंतर हनुमान कवच ज्यावेळेस तुम्ही आता सिद्ध कराल आणि त्या अनुषंगाने ते धारणविधी एकदा पार पाडाल तर संपूर्ण लाईफमध्ये तुम्हाला तुमच्या घरातल्यांना थोडक्यामध्ये कोणत्याही विपरीत असलेल्या किंवा निगेटिव्ह शक्ती एनर्जी असलेल्या शक्तींच्या विरोधामध्ये किंवा त्याचा सामना हा तुम्हाला कधीही करावा लागणार नाही, एवढी ताकद त्या कवचमध्ये असणार आहे. त्यामुळे प्रयत्न करा की या दीक्षेमध्ये सहभागी होण्याचा आणि तुमच्या अनुषंगाने तुमच्या परिवाराचं रक्षण हे आपल्या ग्रंथामध्ये वर्णित असलेल्या शास्त्रोक्त पद्धतीने दिलं जाणाऱ्या हनुमान कवच मिळवून घेण्याचा. भेटूया अशा नवीन भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनम आदेश गुरुजी को आदेश अलग निरंजन आदेश.